जय शिवराय शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरीप पीक विमा भरला म्हणजे नुकसान झाल्यावर पैसे आपोआप खात्यात येतात असा समज अजूनही हजारो शेतकऱ्यांचा आहे. पण हा समज चुकीचा ठरू शकतो जर तुम्ही 72 तासांचा नियम पाळला नाही. डिजिटल पीक सर्वेक्षण चूक झाली किंवा अर्ज करण्यात छोटीशी चूक झाली तर तुमच्या प्रक्रियेला अडचण येऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये शासनाच्या अधिकृत नियमांसह 8 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. शेवटचा मुद्दा प्रत्येक शेतकऱ्याने ऐकायला हवा. जर तुम्ही अजून कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या काळ्या बटनाला दाबून आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया पीक विमा म्हणजे काय. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. हा विमा म्हणजे नुकसान झाले की आपोआप पैसे मिळतात असे नाही. शासनाच्या नियमानुसार पात्र नुकसान योग्य नोंदी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच दावा मंजूर होतो. खरीप हंगामासाठी शासनाने 31 जुलै ही अर्जाची अंतिम तारीख निश्चित केली आहे. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. सर्व कागदपत्रे तपासून लवकर अर्ज करा. अधिकृत नियम क्रमांक 2, कोण अर्ज करू शकतो. स्वतःच्या नावावर शेती असलेले पात्र शेतकरी अर्ज करू शकतात. काही प्रकारांमध्ये भाडेपट्टी शेती करणारे शेतकरी लागू असलेल्या नियमानुसार पात्र ठरवू शकतात. अधिकृत नियम क्रमांक 3, कोणती यासाठी कागदपत्रे लागतील. आधार कार्ड, 712, 8A, बँक पासबुक, पेरणी माहिती, मोबाईल नंबर, आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे. अधिकृत नियम क्रमांक 4, यंदा शासनाने डिजिटल पीक सर्वेक्षण आणि ॲग्रीस्टॅकवर अधिक भर दिला आहे. जर तुमच्या पिकाची नोंद चुकीची असेल तर दावा करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पिकाची माहिती योग्य आहे का ते एकदा नक्की चेक करा. अधिकृत नियम क्रमांक 5, हा सर्वात महत्वाचा नियम आहे. जर अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळ किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे नुकसान झाले तर 72 तासाच्या आत संबंधित यंत्रणेला माहिती देणे अत्यंत महत्वाचे. विलंब झाल्यास दावा प्रक्रियेला अडचण येऊ शकतात. अधिकृत नियम क्रमांक 6, कोणत्या कारणांसाठी दावा करता येतो. अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, शासनाने मान्य केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पात्र नुकसान. अधिकृत नियम क्रमांक 7, तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर अपडेट ठेवा. चुकीची बँक माहिती किंवा अपूर्ण तपशील असल्यास लाभ मिळायला विलंब होऊ शकतो. अधिकृत नियम क्रमांक 8, दावा मंजूर होण्यासाठी योग्य नोंदणी, योग्य पीक नोंद, वेळेत नुकसान भरपाई माहिती, पडताळणी पूर्ण होणे हे 4 मुद्दे पूर्ण असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी टाळाव्यात अशा चुका. शेवटच्या दिवशी अर्ज करणे, चुकीची पीक माहिती देणे, आधार किंवा बँक तपशील अपडेट न ठेवणे, नुकसान झाल्यास वेळेस माहिती न देणे. आता महत्वाचा सल्ला, शासनाची अधिकृत माहिती क्रॉप इन्शुरन्स पोर्टल, कृषी विभाग किंवा CSC केंद्रातून घ्या. सोशल मीडियावर अफवा किंवा पूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा केवळ एक अर्ज नाही तर नैसर्गिक संकटाच्या काळात आर्थिक आधार देणारी योजना आहे. पण त्याचा लाभ मिळवण्यासाठी योग्य नोंदणी, योग्य कागदपत्रे, अचूक पीक नोंद आणि वेळेवर नुकसान माहिती देणे हे आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्ही यंदा पीक विमा भरला आहे का? कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि कोणत्या पिकाचा पीक विमा भरला आहे ते नक्की लिहा. ही माहिती प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण योग्य माहितीमुळे अनेकांचे नुकसान वाचू शकते. असेच अधिकृत सरासरी योजना, हवामान अंदाज, कर्जमाफी, नमो शेतकरी आणि पीक विमाच्या अपडेटसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.